नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे, समजा झाडाचे जे पानं आहे ते असे पिवळे होत असतील त्याचे कारण काय. याच्यावर मित्रांनो मी आधी पण व्हिडिओ बनवला होता आणि तो जो आधीचा जो व्हिडिओ होता मित्रांनो, त्याचे जे पॉईंट्स आपण कवर केले होते त्याच्यात, ते उन्हामुळे होतं, म्हणजे सनलाईटमुळे, की सनबर्न्स होतात झाडाला. जसं खूप जास्त सूर्यप्रकाश, हाय सनलाईट पडली तर हे जे पानं असतात हे जळून जातात मित्रांनो. हा जो पहिला पॉईंट होता, आपण म्हणजे मी एक व्हिडिओ टाकून ठेवला होता काही दिवसा अगोदर चॅनल, त्याच्यात डिस्कस केलं होतं. अजून आपण त्याच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जसं ओव्हर वॉटरिंग, म्हणजे मित्रांनो समजा आपण आपल्या झाडाला खूप जास्त पाणी टाकत आहे, म्हणजे आपण झाडाला जसं चेक करून पाणी नाही टाकत आहे, अजून झाडाला जेवढी गरज नाही त्याच्यापेक्षा समजा जास्त पाणी टाकलं मित्रांनो, तरी जे पानं असतात ते असे पिवळे होतात आणि हे असे ब्राऊन होणं वेगळं असते मित्रांनो. हे जे असे ब्राऊन होतात टिप्स, हे सनबर्न्स आहे, म्हणजे झाडाला थोडंसं ऊन जास्त झालं आहे त्याच्यामुळे होते. आणि हा जो असा पिवळा पान असतो मित्रांनो, याचा अर्थ आहे की झाडाला पाणी खूप जास्त झालेलं आहे. तर हे मागे आपण हे व्हिडिओ टाकला होता, त्याच्यात कवर केलं होतं, पण तसं मी याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून दिलं. तर त्याच्यासाठी तुम्ही सिंपल काळजी घेऊ शकता. जसं खूप जास्त असे जळत असतील, अशी पानं होत असतील, तर झाडाला थोडं शेड एरियामध्ये शिफ्ट करायचं आहे, उन्हापासून दूर ठेवायचं आहे. आणि समजा असे पिवळे पानं पडत असतील मित्रांनो, असे जसे पाहू शकता व्हिडिओमध्ये, तर मग जे आहे मित्रांनो थोडं पाणी कमी करायचं आहे. अजून हे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, असं प्लेटमध्ये पण समजा इंडोर म्हणजे घराच्या आतमध्ये झाडं लावून ठेवलं आहे, तर हे प्लेटचं पण एकदा असं पाणी चेक करायला पाहिजे. जसं पाहू शकता मी, हे असं पाणी दिसत असेल तुम्हाला, असं नाही ठेवायचं आहे मित्रांनो, चांगल्याने क्लीन करून ठेवायचं आहे. जसं या झाडाची प्लेट पाहू शकता, तसं चांगल्याने मित्रांनो पाणी क्लीन करूनच मग तुम्हाला ठेवायला पाहिजे, जे पण इंडोर म्हणजे घराच्या आतमध्ये तुम्ही झाडं लावली असतील त्यांना. मग आता हा पॉईंट झाला मित्रांनो की सूर्यप्रकाशचं म्हणजे सनलाईटचं सांगितलं, आणि ओव्हर वॉटरिंग म्हणजे झाडाला जास्त पाणी देण्याचं. पण मित्रांनो जो आजचा व्हिडिओ आहे त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की जे झाड हे आहे असे याचे पिवळे पानं पडतात आहे, तर त्याचं एक पुढचं कारण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, अजून त्याचा उपाय पण सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले मित्रांनो आपण याचं हे बघून घेऊ कारण काय असते. तर हे तर मी तुम्हाला दोन सांगून दिले की सनलाईट, अजून हे जे ओव्हर वॉटरिंग. त्याचं जे पुढचं आहे मित्रांनो, न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सी. याचा अर्थ काय आहे की झाडाला मित्रांनो जे खतं आहे त्याची कमतरता झालेली आहे, आणि झाडाला जे न्यूट्रिएंट्स आहे मित्रांनो ते चांगल्या प्रमाणात नाही मिळत आहे, त्याच्यामुळे जे झाड आहे तो रिकवर नाही होऊ शकत आहे. तर त्याचे जे पानं असतात मित्रांनो ते पिवळे होऊन राहिले, अजून ते झाडापासून गळून पडून राहिले, आणि जे नवीन पानं पण येत असतील ते चांगले नाही येत असेल. तर हे जे पॉईंट असतो मित्रांनो, ही न्यूट्रिशन डेफिशियन्सी असते. आणि ही जी न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे, हा एक म्हणजे शॉर्ट टर्म डिसीजसारखं म्हणू शकता, म्हणजे एकदम रोग नाही आहे, हा एक शॉर्ट टर्मसाठी असते. त्याचा आता मी उपाय सांगतो, ते करून द्याल तर तुमचं 7 ते 10 दिवसातच जे झाडं रिकवर होऊन जातील, सगळे झाडं अजून खूप चांगले हिरवेगार होऊन जातील. जसं तुम्ही पाहू शकता, हे काही खालचे पानं असे पिवळे झाले होते, बाकीचे तर मित्रांनो मी काढून ठेवले. व्हिडिओ बनवण्यासाठी मी एक हा पान सोडला होता या झाडावर. अजून तुम्ही आता पाहू शकता, हे काही याची काळजी अजून केअर टिप्स घेतली, आणि पाहू शकता किती हिरवेगार पानं छान झाडाला आलेले आहे, पाहू शकता तुम्ही. तर काय करायचं आहे मित्रांनो, याचं सिंपल, जसं आता झाड आहे तुमचं, तर त्याच्यासाठी जे पण खतं असतील तुमच्याकडे, रासायनिक खताचा वापर नाही करायचा आहे. पहिला पॉईंट मित्रांनो, रासायनिक थोडंसं डॅमेज करते झाडाला. आणि जसं आता मित्रांनो उन्हाळा सुरू आहे, तर रासायनिक खतं तर समजा तुम्ही वापरतही असाल तर उन्हाळ्यात अजिबात नाही टाकायचे, बंद करून टाकायचे आहे, कारण खूप हीट असते मित्रांनो. अजून जे एक जणांनी विचारलं होतं मला, ते रासायनिक खतामुळे पण असू शकते मित्रांनो, हे फक्त जास्त सूर्यप्रकाशमुळे होत, हे जे लीफ बर्न असते मित्रांनो, हे जे पान जळून जाते, ते रासायनिक खताच्या वापराने पण होते. जसं उन्हाळ्यामध्ये आपण रासायनिक खत खूप जास्त वापरले तरी मित्रांनो जे हे पानं असतात हे जळून जातात झाडाचे. तर हा पण नक्की लक्षात ठेवायचं, रासायनिक खत नाही टाकायचं आहे. त्याला सोडून मित्रांनो जे पण आपल्याकडे शेणखत, वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट हे असेल, आणि हे घरच्या घरी कसं तयार करायचं मित्रांनो, शेणखत, गांडूळ खत, अजून किचन वेस्ट कंपोस्ट, याच्यावर मी व्हिडिओज डिटेलमध्ये, माझं एक दुसरं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठी, त्याच्यावर बनवून ठेवलं आहे. त्याचं मी एंड स्क्रीनवर व्हिडिओज देईल, तिथून तुम्ही पाहू शकता. तर डिटेलमध्ये सांगितलं आहे, ते व्हिडिओज नक्की पाहा. मग आता मित्रांनो कोणतंही एक खत घेऊन घ्यायचं आहे तुम्हाला, आणि चांगल्याने ही जी वरची माती आहे मित्रांनो काढून घ्यायची आहे, जोपर्यंत झाडाची मुळं नाही दिसत. जसे झाडाचे तुम्हाला मुळं दिसत असतील कुंडीत, चांगल्याने मित्रांनो शेणखत घेऊन घ्यायचं आहे, किंवा कोणतं पण खत, जसं ॲप्सन सॉल्ट, झाईम फर्टिलायझर, मस्टर्ड केक, कोणतंही एक जे खत आहे. पण बेस्ट आहे मित्रांनो सिंपल, जे सगळीकडे अवेलेबल असते ते आहे मित्रांनो शेणखत, किंवा मित्रांनो राख वगैरे असेल तर कोणतंही म्हणजे जे खत आहे ते टाकू शकता. तर शेणखत जे आहे मित्रांनो चांगल्याने तुम्हाला घेऊन घ्यायचं आहे, आणि पॉटमध्ये म्हणजे कुंडीमध्ये चांगल्याने स्प्रेड करून टाकून द्यायचं आहे. आणि मग त्याच्यावर मित्रांनो परत जी आपण माती काढली होती ती परत माती टाकून द्यायची, आणि चांगल्याने झाडाला पाणी देऊन द्यायचं आहे. याने काय होईल मग मित्रांनो, याला नायट्रोजनची जी डेफिशियन्सी आहे ती दूर होऊन जाईल, आणि झाडाला
जसे हिरवेगार पानं आहे, तुम्ही पाहू शकता माझ्या झाडाला असे पानं होऊन गेले होते, झाडाचे पूर्ण असे पिवळे अजून बर्न्स होत होते. आणि पाहू शकता हे काही दिवसांनी असे होऊन जातील. रिझल्ट तुमचे पण असेच माझ्या झाडासारखे छान हिरवेगार होऊन जातील झाडं. तर हे खूप इझी असते मित्रांनो, याचं जास्त टेन्शन नाही घ्यायचं असते. झाडाला तुम्ही इझिली रिकवर करू शकता, जसं मी केलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सीनी समजा तुमचे झाडं जे पानं अशी पिवळे झाले तर कसं रिकवर करायचं झाड. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता स्क्रीनवर तुम्हाला इथे प्लेलिस्ट येत असेल खताची, त्याला क्लिक करून नक्की पाहाल. त्याच्यात मी खूप चांगले व्हिडिओज टाकून ठेवले मित्रांनो, तर तो व्हिडिओ नक्की पाहाल. इथे माझं जे दुसरं चॅनल आहे वेदांग गार्डनर मराठी, त्याचं लोगो येत असेल त्याला क्लिक करून त्याही चॅनलवर जाऊ शकता. त्याही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तिकडचे व्हिडिओज पहा. त्याच्यावर मी या चॅनलपेक्षा म्हणजे तिथे आधी खूप सारे व्हिडिओज झाडासंबंधित खूप सारे व्हिडिओज आधीच बनवून ठेवलेले आहे, खतांचे पण खूप डिटेलमध्ये सांगितले आहे. तर त्याही चॅनलला वेदांग गार्डनर मराठीचं जे चॅनल आहे त्यांना नक्की व्हिजिट करा. अजून सबस्क्राईब करून तिकडचे व्हिडिओज पहा. इथे प्लेलिस्ट जे येत आहे त्याला क्लिक करा आणि बाकीचे व्हिडिओज पण येत असतील त्यांनाही पाहू शकता. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीच्यात टाकून दिले आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या लिंकला क्लिक करून त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मला विचारू शकता. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. धन्यवाद.